नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 6 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 6 जुलै रोजी भारतामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो? असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जागतिक ग्रामीण विकास दिन साजरा करतात भारतात, वर्ल्ड रूरल डेव्हलपमेंट डे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतामध्ये 6 जुलै रोजी जागतिक ग्रामीण विकास दिन पाळला जातो. ग्रामीण विकास दिनाचा भर शाश्वत विकासावरती आहे मुख्यत्वे करून, आणि ग्रामीण समुदायांचं सक्षमीकरण हा ग्रामीण विकास दिनाचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न दुसरा, टेलिग्रामला पायरसी सामग्रीबाबत नोटीस कोणत्या मंत्रालयाने जारी केलेले आहे? असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माहिती व प्रसारण मंत्रालयाने नोटीस दिलेला आहे टेलिग्रामला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने 4 जुलै 2026 रोजी टेलिग्रामला नोटीस पाठवलेला आहे. नोटीसमध्ये पायरसी चित्रपट आणि OTT सामग्री संबंधी मुद्दे उपस्थित केले गेले आहेत आणि टेलिग्रामला 15 दिवस ॲक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे आणि पायरसीची सामग्री शोधून त्वरित रिपोर्ट करायचे आणि हटवण्याची जबाबदारी टेलिग्रामवरती टाकण्यात आलेली आहे. भारतामध्ये कॉपीराईट उल्लंघन हा फौजदारी गुन्हा मानला जातो, हे लक्षात ठेवा. आणि कॉपीराईट ऍक्ट 1957, सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 हे कायदे या संदर्भात लागू आहेत. आणि टेलिग्रामवरती चॅनल्स, ग्रुप्स, बोट्स, अकाउंट्स यांच्या मार्फत पायरसी सामग्री पसरवली जाते असे मंत्रालयाने नमूद केलेले आहे. पुढील प्रश्न तिसरा, स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी किंवा त्याच्या आसपास प्रदान केला जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 8 सप्टेंबर या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. महाराष्ट्र शासनाने स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली आहे नुकतीच, आणि 2 जुलै 2026 रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुरस्काराची घोषणा केलेली आहे. आणि हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिला जाईल आणि हा पुरस्कार गायन आणि संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ कलाकारांसाठीचा आहे. आणि पुरस्कारामध्ये 10 लाख रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे. आणि हा पुरस्कार 8 सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास दिला जाईल. 8 सप्टेंबर हा आशा भोसले यांचा या दिवशी वाढदिवस असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न चौथा, गुजरात सरकारच्या सुधारित जमीन भरपाई धोरणानुसार भरपाई कोणत्या आधारावरती दिली जाईल? असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रचलित बाजारभावाच्या दुप्पट भरपाई दिली जाणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. गुजरात सरकारने 2026 मध्ये जमीन भरपाई धोरणामध्ये सुधारणा केलेली आहे. हे नवीन धोरण वीज प्रसारण प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू होईल आणि चालू असलेल्या वीज प्रसारण प्रकल्पांनाही हे धोरण लागू होईल. आणि पूर्वीचे जंत्री आधारित भरपाई रद्द करण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट भरपाई यामध्ये मिळणार आहे. आणि जमीन मूल्य ठरवण्यासाठी मार्केट रेट कमिटी तयार करण्यात येईल आणि या समिती
जिल्हाधिकारी, प्रभावित जमिनीचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचा बाजार मूल्य तज्ज्ञ आणि ट्रान्समिशन सर्व्हिस प्रोव्हायडर यांचा समावेश यामध्ये असेल. पुढील प्रश्न 5वा. सुधारित उडान योजनेअंतर्गत किती विद्यमान हवाई पट्ट्यांचा विकास उडान विमानतळ म्हणून केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100 इतक्या. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित उडान, उडे देश का आम नागरिक अशी त्याची टॅगलाईन आहे आणि योजनेला मंजुरी दिलेली आहे. आणि ही योजना पुढील 10 वर्षांसाठी म्हणजेच 2026-27 ते 2035-36 या काळात लागू असणार आहे. आणि योजनेसाठी सरकारने 28,840 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. आणि उडान ही भारतातील प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणारी महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 100 विद्यमान हवाई पट्ट्यांचे उडान विमानतळात रूपांतर केले जाणार आहे आणि यासाठी जवळजवळ 12,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होणार आहे. सुधारित उडान योजनेचा उद्देश दुर्गम भागांमध्येही हवाई संपर्क वाढवणे असा आहे आणि ही योजना प्रादेशिक नागरी विमान क्षेत्राला नवीन चालना देणारी ठरणार आहे. पुढील प्रश्न 6वा. एशियाटिक सोसायटी अध्यक्षपदी 2026 मध्ये कोणाची निवड झालेली आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विनय सहस्रबुद्धे यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. विनय सहस्रबुद्धे यांची एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. निवड 4 जुलै 2026 रोजी पार पडली. विनय सहस्रबुद्धे हे माजी राज्यसभा सदस्य आहेत आणि त्यांची थेट लढतीत त्यांनी कुमार केतकर यांचा पराभव केलेला आहे. कुमार केतकर हे देशातील माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार होते. लोकसत्ताचे हे संपादक होते, जर तुम्हाला माहिती असेल. एशियाटिक सोसायटी या संस्थेला 2021 वर्षांचा इतिहास आहे आणि एशियाटिक सोसायटी हा ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेली संस्थात्मक वारसा जपणारी संस्था देखील आहे. पुढील प्रश्न 7वा. शिवपुरी येथे उभारण्यात येणारा संरक्षण उत्पादन प्रकल्प कोणत्या कंपनीद्वारे विकसित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अदानी समूहामार्फत. महत्वाचे पॉइंट्स पहा. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये संरक्षण उत्पादन प्रकल्पांचे भूमिपूजन पार पडलेलं आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भूमिपूजन केलंय आणि मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव या कार्यक्रमाला हजर होते. अदानी समूह हा प्रकल्प उभारणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि या प्रकल्पासाठी तब्बल 2,500 कोटींची गुंतवणूक होणार आहे. शिवपुरी जिल्ह्यातील पाली गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग 27च्या जवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि इथे दारुगोळा आणि उच्च तंत्रज्ञान शस्त्रांना तयार केल्या जाईल. मिशन रेडी मिसाईल सुद्धा इथे तयार होईल आणि या प्रकल्पामुळे शिवपुरी जिल्ह्यांचा औद्योगिक विकास वेगाने होणार आहे. पुढील प्रश्न 8वा. ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? ICC महिला T20 विश्वचषक. ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑस्ट्रेलियाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑस्ट्रेलियाने ICC महिला T20 विश्वचषक 2026 जिंकला आणि अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडवरती त्यांनी 7 गडी राखून विजय मिळवलेला आहे. आणि सामना लॉर्ड्स इंग्लंडमध्ये झालाय आणि इंग्लंड आणि क्रिकेटचे मक्का म्हणून ओळखले जाणारे हे मैदान आहे. आणि इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 150 4 विकेट अशी धावसंख्या उभी केलेली होती आणि ऑस्ट्रेलियाने 153 3 विकेट अशा धावा करून सहज लक्ष गाठलं आणि तरीही 17 चेंडू बाकी होते आणि असा त्यांनी विजय मिळवलाय. आणि ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 विश्वचषक उंचावला
आपले वर्चस्व त्यांनी पुन्हा दाखवून दिलेलं आहे. पुढील प्रश्न 9वा. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सुवर्ण पुरस्कार कोणत्या उपक्रमाला मिळालेला आहे? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सुवर्ण पुरस्कार. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ICMR माइंड्स यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ICMR माइंड्स या प्रकल्पाला 2026 मध्ये राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे. आणि ICMR माइंड्स हा ICMRचा प्रमुख उपक्रम आहे आणि राष्ट्रीय आरोग्य संशोधन प्राधान्य प्रकल्प म्हणून हा ओळखला जातो. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाला आणि ICMRचे महासंचालक डॉक्टर राजीव बहल हे आहेत. तिसरा पॉइंट लक्षात ठेवा. आणि ICMR माइंड्स हा मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थ वापर विकाराशी संबंधित संशोधन प्रकल्प आहे. चौथा पॉइंटही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 10वा. सरहद शौर्यथॉन 2026चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रास लडाख येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सरहद शौर्यथॉन 2026चे आयोजन लडाखमधील द्रास येथे करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन भारतीय लष्कराने केले होते आणि सरहद पुणे आणि स्थानिक प्रशासनाने आयोजनामध्ये सहकार्य केलं. स्पर्धा कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाचा एक भाग होती आणि 3000हून अधिक स्पर्धकांनी शौर्यथॉनमध्ये भाग घेतलेला होता आणि देशभरातील नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग त्यांचा नोंदवला होता. स्पर्धेची सुरुवात आणि समाप्ती द्रास युद्ध स्मारक येथेच झाली आणि शौर्यथॉनद्वारे साहसी पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील प्रश्न 11वा. डॉक्टर तीजनबाई कोणत्या लोककलेच्या प्रसिद्ध गायिका होत्या असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंडवानी या प्रकारातील. महत्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर तीजनबाई या प्रसिद्ध पंडवानी गायिका होत्या. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात देखील आलेले होते आणि त्यांनी छत्तीसगडची पंडवानी लोककला जागतिक स्तरावरती पोहोचवली आणि त्यांचं निधन जे आहे ते जुलै 2026 मध्ये झालेलं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांना एम्स रायपूर येथे त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि त्यांच्यावरती शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. तीजनबाई या भारतातील सर्वाधिक सन्मानित लोककलावंतांपैकी एक होत्या आणि त्यांच्या निधनाने भारतीय लोककला क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. शोपियान जिल्ह्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत घेरले गेलेले दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लष्कर-ए-तोयबा. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारतीय लष्कराने शोपियान जिल्ह्यात मोठी दहशतवादी कारवाई सुरू केली. कारवाई जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि कारवाई मिमंदर परिसरातील घनदाट फळबागे सुरू झाली आणि 2 दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे होते हे त्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे. आणि ही कारवाई 4 जुलै 2026 रोजी सुरू झाली आणि संयुक्त कारवाई भारतीय लष्कराने केली आणि जम्मू काश्मीर पोलीस कारवाईत सहभागी होते आणि शोपियान जिल्हा जम्मू काश्मीरमधील संवेदनशील सुरक्षा क्षेत्रांपैकी एक मानला जातो. ठीक आहे, तर आजचे आपले 6 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.